जय महाराष्ट्र, जय शिवराय. नमस्कार फ्रेंड्स. ज्या राष्ट्राला आपला इतिहास माहीत नाही ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. दुसऱ्याने लिहिलेला इतिहास म्हणजे त्या राष्ट्राचे मानसिक गुलामगिरीतच जाणे होय. हे शब्द होते इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांचे. आज आपण अशा एका पवित्र वास्तूची सफर करणार आहोत जिथे महाराष्ट्राच्या इतिहासाचे हजारो पुरावे जिवंत आहेत. वी.का. राजवाडे. वी.का. राजवाडे म्हणजे एक धगधगते अग्निकुंड. त्यांनी आयुष्यभर गावोगावी पायपीट केली, लोकांच्या अडगळीत पडलेली कागदपत्रे गोळा केली आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने 22 खंड संपादित केले. त्यांनी कधीही नोकरी केली नाही, फक्त आणि फक्त इतिहासासाठी वाहून घेतले. अगदी त्यांना लग्नाचे आमंत्रण आले तरी त्यातला कोरा कागद काढून त्यावर त्यांनी इतिहासाच्या नोंदी केल्या. राजवाड्यांच्या निधनानंतर 9 जानेवारी 1927 रोजी धुळे येथे राजवाडे संशोधन मंदिर आणि संग्रहालय या संस्थेची स्थापना झाली. ही वास्तू म्हणजे केवळ संग्रहालय नाही तर संशोधकांचे ऊर्जा केंद्रच आहे. या ग्रंथालयात लाखो पुस्तके आणि 3500हून अधिक संस्कृत आणि मराठी हस्तलिखिते जतन केलेली आहेत. या ठिकाणी मोडी, फारसी आणि हिंदी भाषेतील दुर्मिळ कागदपत्रांचा खजिना आहे. अगदी सातवाहन काळापासून ते 18व्या शतकापर्यंतच्या म्हणजे सुमारे 7000 पेक्षा जुनी सोने, चांदी आणि तांब्यांची दुर्मिळ नाणी, प्राचीन राजघराण्यांचे अस्सल ताम्रपट, शिलालेख, मुघल आणि राजपूत काळातील चित्रे, दगडी आणि धातूंच्या प्राचीन मूर्ती, तसेच ऐतिहासिक शस्त्रे, जुनी भांडी आणि वस्त्री यांचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि अगदी विदेशातूनही संशोधक येथे अभ्यासासाठी येतात. खरं सांगू, या वास्तूच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात इतिहासाचा सुगंध दरवळतोय. श्रीमंत राजश्री नानासाहेब स्वामींचे सेवेशी. इतकी वर्ष आम्ही मराठी फौज घेऊन उत्तरेत झेंडे रोवले, पण आज परिस्थिती कठीण आहे. अब्दालीची फौज समोर ठाकली आहे आणि आमची रसद तोडली गेली आहे. घोड्यांना चारा नाही आणि माणसांना अन्न नाही. पण स्वामी, काळजीत नसावे. जोवर या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोवर हा मराठा वीर मागे हटणार नाही. आपण पुण्यातून कुमक पाठवावी हीच विनंती. अशी हजारो पत्रे इथे जतन केलेली आहेत, जी आजही आपल्याला त्या काळातील पराक्रमाची साक्ष देतात. इतिहास म्हणजे केवळ राजा महाराजांच्या गोष्टी नव्हे, तर इतिहास म्हणजे आपल्या पूर्वजांच्या रक्ताचा आणि कष्टाचा हिशोब आहे. आणि हा हिशोब धुळ्याच्या या राजवाडे मंदिरात हजारो कागदपत्रांच्या रूपात जिवंत आहे. तेव्हा फ्रेंड्स, धुळ्याच्या या इतिहास मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्राचा हा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. अशाच वैविध्यपूर्ण व्हिडिओंसाठी रमल खुणाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.